शिरसाळाजवळील कान्हापूर गावामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। स्वप्नील उर्फ बबलू देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे। 2 वर्षांपूर्वी स्वप्नील देशमुखच्या त्रासाला कंटाळून अविनाश देशमुखने आत्महत्या केली होती। मार्च 2023 मध्ये अविनाश देशमुखने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी स्वप्नील देशमुखवर गुन्हा देखील दाखल झाला होता। गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील दबाव आणत होता। स्वप्नीलच्या जाचाला कंटाळून अविनाश देशमुखच्या भावानं आणि भाऊजाईनं ही हत्या केली आहे। अविनाश देशमुखाचा भाऊ संतोष देशमुख आणि भाऊजाई सोनाली देशमुख यांनी मिळून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची हत्या केली आहे। विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली त्याची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे। हल्ल्यामध्ये संतोष देशमुख त्याची पत्नी सोनाली देशमुखही जखमी झाली आहे। बीडमध्ये पूर्व वैमनस्यातून हत्या झालेली आहे। शिरसाळाजवळच्या कान्हापूर गावामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। स्वप्नील उर्फ बबलू देशमुख असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे। 2 वर्षांपूर्वी स्वप्नीलच्या त्रासाला कंटाळून अविनाश देशमुखने आत्महत्या केली होती। मार्च 2023 मध्ये अविनाश देशमुखने गळफास घेतला होता। या प्रकरणी स्वप्नील देशमुखवरती गुन्हा दाखल झालाय। गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील दबाव आणत होता आणि या स्वप्नीलच्या जाचाला कंटाळून अविनाश देशमुखच्या भावानं आणि भाऊजाईनं हत्या केली। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। स्वानंद, बीडमध्ये पुन्हा एकदा धाक, हत्या ही प्रकरणं घडताना दिसतायत। हे सगळं प्रकरण नेमकं काय? प्रज्ञा, नक्कीच आपण बघितलं तर विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ही धक्कादायक घटना झालेली आहे। काल सायंकाळी 6च्या सुमारास जे स्वप्नील देशमुख आहे याची ही हत्या करण्यात आली। अविनाश देशमुख नावाचा एक युवक होता कान्हापूर मधला आणि याने आत्महत्या केली होती। याच बाबतीत त्याच्या स्वप्नील देशमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हाच गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख वारंवार धनंजय देशमुख आणि त्याची पत्नी जी आहे सोनाली देशमुख यावर दबाव आणत होता आणि याच अनुषंगाने बघितलं तर हे प्रकरण झाल्याचं दिसून येतंय। आणि काल ह्याचा राग मनात ठेवत धनंजय देशमुख आणि सोनाली देशमुख यांनी जो हे आहे स्वप्नील देशमुख याची हत्या केलेली आहे। विशेष म्हणजे ही हत्या इतकी भयानक होती की त्याचे गळा त्याच्या जागेवर चिरला आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आणि हे दोघेही जण शिरसाळा पोलीस ठाण्यात रात्री हजर झाले आणि रात्री या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रज्ञा, ठीक आहे। स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।